नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॅक्टिकल मधला 6वा आज आपण प्रॉब्लेम बघतोय, अर्चना आणि प्रेरणाचा। या प्रॉब्लेमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या काही टेस्ट देते, या व्हिडिओ व्यवस्थित बघा। मग आज आपण या प्रॉब्लेमला सुरुवात करूयात। तर अगोदर मी प्रॉब्लेम पहिल्यांदा वाचते बघा काय सांगितलेलं आहे। अर्चना अँड प्रेरणा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 2:1। म्हणजे अर्चना आणि प्रेरणा यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन 2:1 या रेशो मध्ये होणार आहे। विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। ट्रायल बॅलन्स दिलेला आहे तुम्हाला ॲज ऑन 31 मार्च 2019 चा। म्हणजे आपलं जे अकाउंटिंग इयर आहे किंवा फायनान्शियल इयर आहे ते कसं असणार आहे, 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 असं असणार आहे। तर डेबिट बॅलन्स रुपीज आणि क्रेडिट बॅलन्स रुपीज दिलेले आहेत। ऍडजस्टमेंट, पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे। दुसरी ऍडजस्टमेंट जे आहे, अवर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यूज ऑफ ₹800। मिस्टर शेखर आपला कस्टमर आहे, त्यांना आपले जे ड्यूज आहेत एनी जे आहे ती दिलेली नाही, म्हणजे हे बॅड डेब्ट्स आहेत। म्हणजे या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट बॅड डेब्ट्सला आणि डेटर्सला होईल। त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट 1/8 ऑफ पॅटर्न्स आर टू बी रिटर्न ऑफ, पॅटर्न्स रिटर्न ऑफ केलेले आहेत, म्हणजे पॅटर्नची ऍडजस्टमेंट आहे। फोर्थ ऍडजस्टमेंट, ए पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेज ऑन 1 ऑक्टोबर 2018। म्हणजे या ऍडजस्टमेंट मध्ये फर्निचर जे आहे त्यातलं पार्ट फर्निचर कधी खरेदी केलेलं आहे हे दिलेलं आहे। आता हे का दिलेलं आहे तर तुम्हाला डिप्रिसिएशन काढताना तुम्हाला याचा विचार करावा लागणार आहे। फिफ्थ ऍडजस्टमेंट, डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%। लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर वर डिप्रिसिएशन आहे, त्याला टिक मार्क करून घेऊयात। सिक्स ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹300 आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹200। वेजेसला आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेसला ऍडजस्टमेंट आहे। त्याच्यानंतर सेवन्थ ऍडजस्टमेंट जे आहे ते अलो इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3% आहे, म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे 3% न आहे। बघा इथं मी आखून घेतलेला आहे, इन द बुक्स ऑफ अर्चना अँड प्रेरणा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019। ही डेबिट साइड क्रेडिट साइड या ओळीच्यावर माझा ट्रेडिंग अकाउंट असणार आहे, खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे। हे एकत्रच का आखलं जातं तर इझिली तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन ब्रॉट डाऊन करता यावं म्हणून। या साइडला मी बॅलन्स शीट आखून घेतलेला आहे। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019, लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज। इथे मी थोडंसं लिहून घेतलेलं आहे जेणेकरून प्रॉब्लेम पटकन सोडवता यावा। तर प्रॉब्लेमला सुरुवात करूयात आपण। ट्रायल बॅलन्स मध्ये, डेबिट बॅलन्स मध्ये फर्स्ट काय आहे, स्टॉक ऑन 1 एप्रिल 2018। 1 एप्रिलचा स्टॉक आहे, कसला स्टॉक आहे हा, ओपनिंग स्टॉक। ओपनिंग स्टॉक जो आहे तो कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला पहिल्या ओळीला टू ओपनिंग स्टॉक, ठीक आहे। त्याच्यानंतर काय आहेत, पेटेंट्स आहेत। पेटेंट्स काय आहे, आपली असेट आहे, कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साइडला। किती अमाउंट आहे, 2000। पेटेंट्सला ऍडजस्टमेंट आहे, इनरच्या कॉलम मध्ये आपण अमाउंट लिहूयात। त्याच्यानंतर ना सन्ड्री डेटर्स, डेटर्स पण काय आपली असते, असेट। डेटरची लिहूयात अमाउंट किती आहे, 18,500। डेटर्सला पण ऍडजस्टमेंट आहे, इनरच्या कॉलम मध्ये अमाउंट लिहूयात। त्याच्यानंतर काय आहे, स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक आहे स्टेशनरीचा, असेट आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला। किती अमाउंट आहे स्टेशनरीची, 3000। डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये ऍडजस्टमेंट नाही। त्याच्यानंतर काय आहे, ट्रेडमार्क। बघा कालच्या प्रॉब्लेम मध्ये जो 5वा प्रॉब्लेम होता त्याच्यात कॉपीराइट होतं, हे तर काय आहे, ट्रेडमार्क आहे। मग कॉपीराइट ट्रेडमार्क आपल्या काय आहेत, असेट आहेत। मग ट्रेडमार्क घेऊयात कुठे आपण, बॅलन्स शीटच्या असेट साइडला, डायरेक्ट अमाउंट आउटरच्या कॉलम मध्ये 2000। ट्रेडमार्क नंतर काय आहे, बिल्स रिसिवेबल असेटच आहे, असेट साइडला 6300। त्याच्यानंतर काय आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस। आता इलेक्ट्रिसिटी चार्जेस कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला। या ओळीच्या खाली माझा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिलं आपण टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस। इलेक्ट्रिसिटी चार्जेसला ऍडजस्टमेंट आहे, इनरच्या कॉलम मध्ये रक्कम लिहूयात आपण। त्याच्यानंतर काय आहे, वेजेस। वेजेस कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला दुसऱ्या ओळीला मी परचेस लिहून ठेवलेला आहे, खाली लिहिते टू वेजेस। वेजेसला पण ऍडजस्टमेंट आहे। वेजेसची अमाउंट आपण इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात, किती, 950।
वेजेस नंतर काय आहे, हिटिंग अँड लाइटिंग. हिटिंग अँड लाइटिंग प्रोडक्शनचा खर्च आहे कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू हिटिंग अँड लाइटिंग अमाऊंट किती आहे, 1000. त्याच्यानंतर हिटिंग अँड लाइटिंग नंतर काय आहे, ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस बघा या प्रॉब्लेम मध्ये फक्त ट्रेड एक्सपेन्सेस आहेत. हे कुठे येतील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. किती अमाऊंट आहे, 850. की प्रॉब्लेम मध्ये सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस असे जर आलेले असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस घ्यायचे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस घ्यायचे कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लक्षात आलं. आता काय म्हणते, या प्रॉब्लेम मध्ये फक्त ट्रेड एक्सपेन्सेस आले आहेत. मग फक्त जर ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉब्लेम मध्ये आले असतील तर ते घ्यायचे कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक कळालं का बघा. हे ट्रेड एक्सपेन्सेस नंतर काय आहे, सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आपण काय करायचं असतं, सेल्स मधून लेस. आणि सेल्स कुठे येतं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स, त्याच्यात म्हणूयात लेस सेल्स रिटर्न. किती आहे सेल्स रिटर्नची अमाऊंट, 400. सेल्स रिटर्न नंतर काय आहे, लँड अँड बिल्डिंग. कुठे येणार, असेट साईडला. लँड अँड बिल्डिंगला ऍडजस्टमेंट आहे. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात आपण किती, 22,000. त्याच्यानंतर आहे फर्निचर. फर्निचर पण आपली असेट आहे, 13,000. त्याच्यानंतर काय आहे, कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक सुद्धा आपली काय असते, असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात कॅश ॲट बँक 5,000. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट पण आपली असेटच आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्याच्यानंतर काय आहे, ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग जे आहे ते कॅपिटल मधून करायचं असतं, काय लेस. मग कॅपिटल कुठे येतं, अगोदर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. इथं लिहिलेलं आहे बघा, कॅपिटल अकाउंट अर्चना. अर्चनाच्या कॅपिटल मध्ये म्हणते लेस ड्रॉइंग्स. प्रेरणाचं पण लिहिते लेस ड्रॉइंग्स. आता अर्चनाचं ड्रॉइंग्स किती आहे, 1200. आणि प्रेरणाचं किती आहे, 900. इनरच्या कॉलम मध्ये लिहून ठेवूयात. त्याच्यानंतर काय आहेत, बॅड डेब्ट्स आहेत. कुठे येतात बॅड डेब्ट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं बघा लिहिलेलं आहे, लिहूयात आपण टू बॅड डेब्ट्स. किती अमाऊंट आहे, बॅड डेब्टची 200. बॅड डेब्टचा आपण सगळा फॉर्म्युलाच लिहूयात. ऍड न्यू बॅड डेब्ट, ऍड न्यू आरडीडी, लेस ओल्ड आरडीडी. त्याच्यानंतर आहेत परचेसेस. परचेसेस येतात कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दुसऱ्या ओळीला. टू परचेसेस अमाऊंट लिहिली बघा इनरच्या कॉलम मध्ये, कारण परचेस रिटर्न आहे. त्याच्यानंतर काय आहे, क्रेडिट बॅलन्स मध्ये फर्स्ट काय आहे, कॅपिटल अकाउंट. अर्चनाचं कॅपिटल किती आहे, 40,000. इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात 40,000, 20,000. त्याच्यानंतर काय आहे, अदर लोन्स आहे. क्रेडिट बॅलन्स आहे, लायबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात अदर लोन्स 3,000. त्याच्यानंतर काय, रिझर्व्ह फंड. सगळ्या प्रकारचे जे फंड आहेत, जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, प्रॉव्हिडंट फंड, हे कुठे येतात, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात रिझर्व्ह फंड. किती अमाऊंट आहे रिझर्व्ह फंडची, 1,000. रिझर्व्ह फंड नंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स पण लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्स नंतर बिल्स पेबल. बिल्स पेबल आहे, लायबिलिटी आहे. लायबिलिटी साईडला लिहूयात 5,000. बिल्स पेबल नंतर काय आहे, परचेस रिटर्न. परचेस रिटर्न काय करायचे असतात, परचेस मधून लेस. परचेस रिटर्नचा क्रेडिट बॅलन्स असतो, परचेस मधून लेस करायचे असतात 1,000. परचेस रिटर्न जर लेस केले तर आउटरला अमाऊंट किती आली, 22,700. परचेस रिटर्न नंतर काय आहे, आरडीडी आहे बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये आहे. ट्रायल बॅलन्स मधली आरडीडी ओल्ड आरडीडी असते. मग इथे बॅड डेब्टचा जो फॉर्म्युला लिहिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, तिथे बघूयात बॅड डेब्ट्स, ऍड न्यू बॅड डेब्ट्स, ऍड न्यू आरडीडी, लेस ओल्ड आरडीडी. ही कसली आरडीडी आहे, ओल्ड आरडीडी आहे. यांच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहून ठेवूयात 500. त्याच्यानंतर काय आहे, सेल्स. सेल्स कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अमाऊंट किती आहे, 30,200. आता इथे सेल्स मधनं सेल्स रिटर्न करूयात काय, लेस.
मग सेल्स मधनं जर सेल्स रिटर्न लेस केले तर आउटरला किती आले, किती आली अमाऊंट 29,800. सेल्स नंतर ना ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साईडला काय आहे, इंटरेस्टचा क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणजे कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक वर्ष ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इथे एक वर्ष सोडते आणि मग लिहिते बाय इंटरेस्ट. हे इंटरेस्ट क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे कसले असणार आहे, रिसिव्ड असणार आहे. किती इंटरेस्ट रिसिव्डची अमाऊंट आहे, 310 310 रक्कम आहे इंटरेस्ट रिसिव्डची. बघा आपला ट्रायल बॅलन्स इथे क्लिअर झालेला आहे, सोडवून झालेला आहे. आता ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट बघूयात. काय सांगितलेले आहे, स्टॉक ऑन 31st March 2019 इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस ₹12,000 अँड मार्केट प्राइस ₹17,000. बघा क्लोजिंग स्टॉकच्या दोन किमती तुम्हाला दिलेल्या आहेत. मग क्लोजिंग स्टॉकच्या जेव्हा दोन किमती दिलेल्या असतील तेव्हा जी किंमत कमी असेल ती घ्यायची असते. मग कुठली किंमत कमी आहे, 12,000. क्लोजिंग स्टॉकची रक्कम तुम्ही कुठली घेणार, 12,000 घेणार. मग क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट येतो कुठे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. $12,000 आणि क्लोजिंग स्टॉकचा जो दुसरा इफेक्ट आहे तो कुठे येतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सेकंड ऍडजस्टमेंट बघूयात आपण. Our customer Mr. Shekhar failed to pay his dues of ₹800. कस्टमर जो शेखर आहे त्याने आपले ₹800 जे येणं आहे ते दिलेले नाही. म्हणजे हे काय झाले, ही कशाची रक्कम झाली, बॅड डेटची झाली. आता बॅड डेट्स हे ऍडजस्टमेंट मध्ये आहेत म्हणजे कसले आहेत, न्यू. मग न्यू बॅड डेट्स फर्स्ट करायचे असतात काय, डेटर्स मधून लेस. मग डेटर्स मधून लेस करूयात. लेस न्यू बॅड डेट्स. किती आहेत न्यू बॅड डेट्स आपले, 800. न्यू बॅड डेट्स जर लेस केले डेटर्स मधून तर डेटर्सची आउटरला वजाबाकी किती येते, न्यू बॅड डेट्स आपण लेस केले तर डेटरची अमाऊंट आउटरला आली किती, 17,700. बघा आणि न्यू बॅड डेटचा दुसरा जो इफेक्ट आहे तो कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं आपण लिहिलेलं आहे टू बॅड डेट्स ऍड न्यू बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स आले किती, 800. आता न्यू आयडीडी आहे का या प्रॉब्लेम मध्ये, बघा ऍडजस्टमेंट मध्ये न्यू आयडीडी आहे का, तर नाही. मग काय करूया, आता बॅड डेटची पहिली रक्कम 200 आहे, न्यू बॅड डेट्स आले किती, 800. न्यू आयडीडी आहे का, नाही. मग या दोघांची टोटल आली किती, 1,000. 1,000 मधून ही ओल्ड आयडीडी लेस केली तर वजाबाकी आउटरला येईल किती, 500 येईल. थर्ड ऍडजस्टमेंट काय सांगितलेले आहे, 1/8 ऑफ पॅटर्न्स आर टू बी रिटर्न ऑफ. पॅटर्नची 1/8 जी रक्कम आहे ती काय केलेली आहे, रिटर्न ऑफ केलेली आहे. तुम्हाला वर्किंग नोट्स मध्ये मग बघूयात आपण 1/8 कसं काढायचं. पॅटर्न्स रिटर्न ऑफ. आता पॅटर्नची जी रक्कम आहे ती किती आहे, 2,000 आहे. 2,000च्या 1/8 म्हणजे 1/8. मग 2,000 ला जर 8 ने जर डिवाइड केलं तर किती येतंय, किती आलं, 250. मग रिटर्न ऑफ करायचे, पॅटर्नची रक्कम ही जी 250 आहे ती रिटर्न ऑफ करायची म्हणजे कॅन्सल करायची आहे. मग ते पॅटर्न्स मधून केलं पाहिजे काय, लेस. आपण लेस करूयात, लेस रिटर्न ऑफ. लेस रिटर्न ऑफ 250. मग 2,000 मधून 250 जर लेस केले तर आउटरला येत आहेत किती, 1,750. आता पॅटर्न्स रिटर्न ऑफ केलेले आहे, तुमची पॅटर्नची रक्कम कमी झालेली आहे. म्हणजे दुसरा इफेक्ट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू पॅटर्न्स रिटर्न ऑफ
किती रिटर्न ऑफ केली पॅटर्नची आपण रक्कम 250. ॲडजस्टमेंट काय आहे? ए पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. फर्निचर जे आहे 5,000चं जे टोटल फर्निचर मधलं 5,000चे जे फर्निचर आहे ते बघा, फर्निचरची रक्कम किती आहे? 13,000. त्यातली जी 5,000चं जे फर्निचर आहे ते तुम्ही कधी खरेदी केलेलं आहे? 1 ऑक्टोबरला खरेदी केलेलं आहे. मग याचा जो उपयोग आहे तो आपल्याला डिप्रिसिएशन काढताना होणार आहे. पुढे तुम्हाला डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहेच. बघा, फिफ्थ ॲडजस्टमेंट काय आहे? डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10%. लँड अँड बिल्डिंग वर डिप्रिसिएशन किती आहे? 10%. मग लँड अँड बिल्डिंगची तुमची रक्कम किती आहे? 22,000. मग 22,000 वर 10% डिप्रिसिएशन किती येईल? लँड अँड बिल्डिंगची रक्कम किती आहे? 22,000. त्याच्यावर 10% डिप्रिसिएशन म्हणजे 10/100. ह्या 20 ला 20 गेले तर 220 गुणिले जर 10 केलं तर किती येते डिप्रिसिएशन? 2,200. मग हे जे डिप्रिसिएशन आहे त्या पर्टिक्युलर असेट मधून करायचं असतं काय? लेस डिप्रिसिएशन. $2,200. डिप्रिसिएशन लेस केल्यानंतर लँड अँड बिल्डिंगची वजाबाकी आउटरला, लँड अँड बिल्डिंगची वजाबाकी किती येते आउटरला? 19,800. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहूयात टू डिप्रिसिएशन. बघा, फर्स्ट कशावरचं आहे? लँड अँड बिल्डिंग वरचं आहे. लँड अँड बिल्डिंग वर किती डिप्रिसिएशन आलं आपलं? 2,200. इनरच्या कॉलम मध्ये लिहिते कारण अजून आपल्याला फर्निचरवरचं डिप्रिसिएशन काढायचं आहे. फर्निचरवर डिप्रिसिएशन जे आहे ते किती पर्सेंट आहे? 5% आहे. फर्निचरची जी रक्कम आहे ती किती आहे आपली? 13,000 आहे, 13,000 आहे. आता आपली किती ॲडजस्टमेंट? चौथी ॲडजस्टमेंट. त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय? 5,000चं जे फर्निचर आहे ते 1 ऑक्टोबरला खरेदी केलेलं आहे. 13,000 मधलं 5,000चं जे फर्निचर आहे ते तुम्ही कधी खरेदी केलेलं आहे? 1 ऑक्टोबरला खरेदी केलेलं आहे. 1 ऑक्टोबर 2018 ला. आणि 8,000चं जे फर्निचर आहे ते पहिल्यापासून वापरात असणार आहे. म्हणजे कधीपासून? 1 एप्रिल 2018 पासून असणार आहे. आता डिप्रिसिएशन काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या तारखेपासून तुम्ही फर्निचर घेतलेलं आहे किंवा वापरताय त्याच तारखेपासूनचं डिप्रिसिएशन विचारात घ्यायचं असतं. आता 18,000चं जे फर्निचर आहे ते 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत वापरात आहे. म्हणजे या 8,000 वर पूर्ण वर्षाचं डिप्रिसिएशन येणार आहे. आणि हे 5,000चं जे फर्निचर आहे ते कधीपासून वापरात आहे? 1 ऑक्टोबर पासून वापरात आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर टू 31 मार्च ह्या 6 महिन्याचं या 5,000 वर डिप्रिसिएशन आपल्याला घ्यावं लागणार आहे. 8,000 वर 5% न पूर्ण वर्षाचं डिप्रिसिएशन आलं किती? 400. आता 5,000 वर 5% न किती डिप्रिसिएशन येते? 250 येते. किती येते? 250 येते. आता हे पूर्ण वर्षाचं डिप्रिसिएशन आहे. आपण कधीला खरेदी केलेलं आहे? 1 ऑक्टोबरला. मग 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत महिने किती होतात? 6. मग 6 महिन्याचं डिप्रिसिएशन किती असेल? डिप्रिसिएशनचा जो रेट आहे तो पर एनमचा असतो, एका वर्षाचा असतो. एका वर्षात महिने किती असतात? 12. 12 महिन्याचं डिप्रिसिएशन किती आहे तुमचं? 250. तर 6 महिन्याचं किती असेल? किती असेल? 12चे निम्मे किती? 6. मग 250चे बघा 12च्या हाफ किती? 6. तर 250च्या हाफ किती? 125. म्हणजे ह्या 5,000च्या फर्निचरवर 6 मंथचं डिप्रिसिएशन किती आलं? 125. म्हणजे फर्निचरवरचं तुमचं टोटल डिप्रिसिएशन किती आहे? 525 आहे. 525 आहे. बघा, ही ॲडजस्टमेंट महत्वाची आहे. तुम्हाला डिप्रिसिएशन काढता आलं पाहिजे. किती आलं डिप्रिसिएशन आपलं? 525. ही वर्किंग नोट जी आहे ती तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्हाला कळाली का? बघा, नसेल कळाली तर मला परत विचारा. कसं डिप्रिसिएशन काढलं बघा. थोडंसं जरा एक रिपीट करते की तुम्हाला चौथ्या ॲडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे की फर्निचर जे आहे 5,000चं फर्निचर तुम्ही 1 ऑक्टोबरला खरेदी केलेलं आहे. मग 13,000 मधलं जर 5,000चं 1 ऑक्टोबरला खरेदी केलेलं असेल तर राहिलेलं 8,000 1 एप्रिलला पासून वापरात आहे. म्हणजे ह्या 8,000च्या फर्निचरवर पूर्ण वर्षाचं डिप्रिसिएशन आणि 5,000च्या फर्निचरवर 6 मंथचं डिप्रिसिएशन आपल्याला घ्यायचं आहे किंवा आपण इथे घेतलेलं
आहे. फर्निचरवरचं डिप्रिसिएशन आपलं आलं किती 525. आता डिप्रिसिएशन तुम्हाला माहिती आहे करायचं असतं काय लेस, मग फर्निचर मधून लेस करूयात. लेस डिप्रिसिएशन किती आलेलं आपलं 525. मग 13,000 मधनं 525 लेस केल्या आउटरला किती येतात? आउटरला 12,475. आणि फर्निचरवरच्या डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं आपण लिहिलेलं आहे टू डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग, खाली लिहिते फर्निचर. फर्निचरवरचं किती आलं आपलं 525. आणि दोन्ही डिप्रिसिएशनची टोटल आउटरला किती 2,725. डिप्रिसिएशन ऑन फर्निचरची वर्किंग नोट्स तुम्ही व्यवस्थित बघा, तुम्हाला काढता येते का डिप्रिसिएशन बघा. ठीक आहे, पुढचे ऍडजस्टमेंट बघूयात आपण काय. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹300 अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹200. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करायचे असतात काय ऍड. आता वेजेस मध्ये म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग किती आउटस्टँडिंग वेजेसची रक्कम आहे 300. टोटल आउटरला किती येते वेजेसची 1,250. आणि काय आउटस्टँडिंग आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस मध्ये पण म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग. इलेक्ट्रिसिटी चार्जेस किती आउटस्टँडिंग आहे 200. टोटल आउटरला घेऊयात 1,650. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट कुठे येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिलेलं आहे बघा काय वेजेस. वेजेस किती आउटस्टँडिंग होते 300. आणि दुसरं काय इलेक्ट्रिसिटी चार्जेस ते किती आउटस्टँडिंग आहे 200. आणि दोन्ही आउटस्टँडिंगची जी टोटल आहे ती आउटरला किती येईल 500 बघा. त्याच्यानंतर आता आपली शेवटची ऍडजस्टमेंट काय आहे अलाउ इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे 3% आहे. आता अर्चनाचं जे कॅपिटल आहे किती आहे 40,000 आणि प्रेरणाचं किती आहे 20,000. त्याच्यावर 3% आपल्याला इंटरेस्ट काढायचं आहे. वर्किंग नोट्स मध्ये बघूयात. अर्चनाचं कॅपिटल किती आहे 40,000. 40,000 ने किती पर्सेंट इंटरेस्ट काढायचे 3% न. आणि दुसरी पार्टनर कोण आहे आपली प्रेरणा. प्रेरणाचं कॅपिटल किती आहे 20,000. 20,000 न 3% इंटरेस्ट किती येते बघा. तर 20 ला 20 गेले तर अर्चनाचं आलं किती 1,200. आणि प्रेरणाचं किती येते 600 येते बघा. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा इफेक्ट व्यवस्थित आहे का. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा फर्स्ट इफेक्ट कॅपिटल मध्ये करायचा असतो ऍड. आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो कुठे येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बघा. मग आपण इंटरेस्ट ऍड करूयात. आता अर्चनाचं जे कॅपिटल आहे त्याच्यामध्ये अर्चनाच्या कॅपिटल मध्ये तिचं इंटरेस्ट ऍड करूयात. ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. अर्चनाचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल आलं किती 1,200. आणि प्रेरणाच्या ह्याच्यात आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍड करूयात. ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आलं 600. आणि इंटरेस्ट ऑन बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा जो दुसरा इफेक्ट आहे तो कुठे येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पहिली पार्टनर कोण आहे आपली अर्चना. अर्चनाचं किती आलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1,200. सेकंड कोण आहे प्रेरणा. प्रेरणाचं किती आलं 600 आलं. आणि दोघींच्या इंटरेस्ट ऑन कॅपिटलची टोटल आउटरला घेऊयात 1,800. आपल्या ज्या सगळ्या ऍडजस्टमेंट आहेत त्या झालेल्या आहेत बघा. आता काय करूयात की पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूयात, परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि मग बॅलन्स शीट क्लोज करूयात. मग ट्रेडिंग अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा. डेबिट साईड मोठी येते का क्रेडिट साईड. दोन्ही साईडची टोटल करायची असते क्लोज करताना. मग अमाऊंट जर बघितलं तर बघा ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते किती. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते किती 41,800. दोन्ही साईडला लिहिले 41,800. त्यातनं जर डेबिट साईडची तुमची जर टोटल लेस केली तर फरक येतोय किती 8,290. क्रेडिट साईड मोठी आली म्हणजे काय आला हा ग्रॉस प्रॉफिट. त्याला लिहूया टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे
तो कुठं ब्रॉट डाऊन करून घ्यायचा असतो, इथे एरोन दाखवते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करून घ्यायचा. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन किती 8290. ठीक आहे, तुम्ही ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन केला. आता काय करूयात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते. म्हणजे इथं पण काय येणार आहे, नेट प्रॉफिटच येणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल किती येते बघा, किती येते 8600. 8600 दोन्ही साईडला लिहिले 8600. बघा क्रेडिट साईडची टोटल आली 8600. त्यातनं फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथून खाली आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईडची जर टोटल लेस केली तर फरक किती येतोय बघा, येतोय फरक 825 येतोय. बघा क्रेडिट साईड मोठी आला म्हणजे काय आला, नेट प्रॉफिट. इथे लिहिते टू नेट प्रॉफिट, टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर. कुठे करायचं असतं नेट प्रॉफिट ट्रान्सफर, कॅपिटलला. मग कुणाचं कॅपिटल, अर्चना कॅपिटल. कोण पार्टनर्स आहेत, अर्चना, अर्चना कॅपिटल. आणि दुसरी पार्टनर कोण, प्रेरणा कॅपिटल. या दोघींना नेट प्रॉफिट वाटायचा आहे. आता तुम्हाला स्टार्टिंगला प्रॉब्लेम जे सांगितलेला आहे की दोघींमध्ये नेट प्रॉफिट जो आहे तो कुठल्या रेशो मध्ये वाटायचा आहे, 2:1 या रेशो मध्ये वाटायचा आहे. आपला नेट प्रॉफिट आलेला आहे किती 825. मग वर्किंग नोट्स मध्ये बघू, प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचं आपल्याला कुठल्या रेशो मध्ये, 2:1 या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आपला जो टोटल नेट प्रॉफिट आलेला आहे तो किती आलेला आहे, 825 आलेला आहे. त्यातला अर्चनाला किती हिस्सा मिळतोय बघूया. फर्स्ट अर्चना आहे म्हणजे अर्चनाचा हिस्सा 2 असणार आहे आणि प्रेरणाचा हिस्सा किती असणार आहे 1. पण किती पैकी, 2 आणि 1 3. 3 पैकी अर्चनाचा हिस्सा किती आहे 2 आणि 3 पैकी प्रेरणाचा हिस्सा किती आहे 1. मग 825 ला जर 3 ने भागलं तर किती येते, 275 येते. 275 गुणिले 2 करा किती येते, किती आलं 550. आणि 825 ला 3 ने भागलं तर किती आलं 275. 275 एके 275. बघा अर्चनाला नेट प्रॉफिटचा हिस्सा किती मिळतोय 550 आणि प्रेरणाला किती मिळतोय 275. टोटल केली तर बरोबर आपली 825 आली पाहिजे. बघा तुम्हाला कसं वाटलं, काय आलं का नेट प्रॉफिट. अर्चनाला किती आला, नेट प्रॉफिट 550 आला, 550. आणि प्रेरणाला किती आला 275 आला. आणि दोघींच्या नेट प्रॉफिटची टोटल आउटरला किती 825. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो कॅपिटल मध्ये करायचा असतो काय, ऍड. मग अर्चनाच्या कॅपिटल मध्ये म्हणूयात ऍड नेट प्रॉफिट. ऍड नेट प्रॉफिट किती आलेला अर्चनाला 550. प्रेरणाच्या ह्याच्यात पण ऍड करते, ऍड नेट प्रॉफिट. प्रेरणाला किती आलेला 275. बघा यांच्या कॅपिटलची टोटल आउटरला घेऊयात. बघा आता अर्चनाचं कॅपिटल किती आहे 40,000. त्यातनं ड्रॉइंग लेस केलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍड केलं आणि नेट प्रॉफिट ऍड केला तर अर्चनाच्या कॅपिटलची टोटल आउटरला किती येते 40,550. आणि आता प्रेरणाकडे बघूयात. प्रेरणाच्या कॅपिटलची अमाऊंट किती आहे 20,000. त्यातनं ड्रॉइंग लेस केलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय केलं ऍड केलं आणि हा जो नेट प्रॉफिट आहे तो काय केला आपण ऍड केला. तर प्रेरणाच्या कॅपिटलची टोटल आउटरला किती येते 19,975. ठीक आहे. आता काय करायला पाहिजे आपल्याला, बॅलन्स शीट क्लोज करायला पाहिजे, टॅली करायला पाहिजे. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडची आणि लायबिलिटी साईडची दोन्ही साईडची टोटल करूयात. बॅलन्स शीटच्या असेट साईडची जी टोटल आहे ती किती आली 87,525 आणि लायबिलिटी साईडची पण तेवढीच येते 87,525. म्हणजे दोन्ही साईडची टोटल आपली सेम आलेली आहे. आपण सोडवलेला जो प्रॉब्लेम आहे तो बरोबर आहे. मला हवं असेल तर तुम्ही ह्या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट सोडवलेला घेऊ शकता. यापुढेही असेच आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचे अजून व्हिडिओ तयार करत आहोत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं पण आपलं त्याच्याबरोबर चालू आहे. हे तुमचे जे अकाउंटचे व्हिडिओ आहेत आपण तयार केलेले ते तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना 12वीचे जे अकाउंट आहे ते सोपं जाईल, सहज त्यांना शिकता येईल. ठीक आहे, मग इथे मी थांबते. थँक्यू.
आहे.